नमस्कार, मी सीमा कुचेरिया. वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो. आजपासून आपण एक शृंखला तयार करीत आहोत. त्यामध्ये आपले जे 9 ग्रह आहेत त्यांची सविस्तर माहिती या शृंखलेमध्ये आपल्याला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ग्रहमालेतील 9 ग्रहांविषयी. आजचा आपला पहिला ग्रह म्हणजेच रवी. तसं पाहिलं तर रवी हा ग्रह नाहीच आहे, हा एक तारा आहे. वायूंच्या वेगवेगळ्या थरांनी बनलेला एक तेजोमय गोल आहे. ग्रहमालिकेमध्ये राजा मानला जाणारा रवी हा सिंह राशीचा अधिपती आहे. सूर्य किंवा रवी याला सूर्यमालेची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 365 दिवस 5 तास आणि 49 मिनिटे लागतात. एक दिवसाची त्याची गती 59 कला आणि 8 विकला इतकी आहे. रवी हा ग्रह नसून स्वयंप्रकाशित एक तारा आहे. रवीपासून सर्व सृष्टीची निर्मिती झाली, म्हणून रवीला पितृकारक मानले आहे. रवी हा केंद्रस्थानात असून सगळ्या ग्रहांना नियमितपणे गती देत राहणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. रवी वाचून सर्व सृष्टी निर्जीव होईल, म्हणूनच रवीला आत्माकारक देखील मानले आहे, प्राणदाता कारक मानलेले आहे. सूर्य म्हणजेच चैतन्य, तेज, आत्मिक शक्ती, नैतिक बल, स्वाभिमान, नीतिमत्ता, पितृसुख याचा कारक आहे. मान प्रतिष्ठा, कार्यनिष्ठा, त्याचबरोबर आत्मविश्वास, कार्यकर्ता. राजा असल्याने राजकारण, सत्ताकारण, नावलौकिक, कीर्ती, प्रतिष्ठा इत्यादी सर्वांचा विचार कुंडलीमधील रवीवरून केला जातो. सरकारचे कारकत्व रवीकडे असल्यामुळे सरकारी अधिकारी, पंतप्रधान, मुख्यमंत्री, त्याचबरोबर सरकारी पदावरील वरिष्ठ अधिकारी हे रवीच्या अंमलाखाली येतात. आपण रवीचे आधिपत्य आणि रवीच्या अधिकाराखाली येणारी क्षेत्र पाहिली. आता यापुढे पुढील व्हिडिओमध्ये आपण रवी पासून होणारे आजार इत्यादी पाहणार आहोत. धन्यवाद.